आखातातील युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला। अनेक आव्हानं त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर तयार झाली आहेत। त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपल्या 2 भाषणांमध्ये काटकसरीचं आवाहन देशवासियांना केलं। यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेत मंत्र्यांच्या ताफ्यापासून ते हेलिकॉप्टर प्रवासापर्यंत मर्यादा आणल्यात। जिथे जिथे इंधन वाचवता येईल तिथे तिथे पर्यायांचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत। त्यातच कोणी इलेक्ट्रिक कार घेतली आहे तर कोणी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचा संकल्प केला आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता महाराष्ट्रातल्या नेत्यांनीही त्यावर अंमल सुरू केलाय। पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करा, परदेश दौरे टाळा, विदेशी वस्तू आणि सोन्याची खरेदी टाळण्याचं आवाहन केलं। हेतू हाच की भारताकडची परकीय गंगाजळी वाचावी। देशातल्या सामान्य व्यक्तीलाही मोदींनी या गोष्टींचं पालन करावं असं आवाहन केलं आणि याचा भाग म्हणून मोदींनी स्वतः आपला ताफा आता फक्त 2 गाड्यांवर आणलाय। त्यामुळे राज्यातही या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली। तसंच या अनुषंगानं काही निर्णय सुद्धा घेण्यात आले आहेत आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली आहे। याची जबाबदारी पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांची असणार आहे। मंत्री अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मंत्र्यांनी शासकीय चार्टर विमान, हेलिकॉप्टर प्रवास टाळावा अशाही सूचना देण्यात आल्या। त्याऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। मंत्री अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा। अधिकाऱ्यांना बैठकांना बोलवण्याऐवजी बैठका ऑनलाईन घ्या। शासकीय वाहनांचा काटेकोरपणे नियमित आढावा घ्यावा। ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग आणि डेकोरेटिव्ह लाइटिंगच्या वापरावर देखील मर्यादा आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत। त्यामुळे सरकारी पातळीवरही आता याबाबतच्या उपाययोजनांवर अंमलबजावणी सुरू झाली आहे। पण त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर सुद्धा काही नेत्यांनी, मंत्र्यांनी हे प्रयत्न सुरू केले आहेत। विधिमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द करण्यात आलाय। जपानमधील 2 राज्यांच्या गव्हर्नरकडून भेटीचं निमंत्रण आलं होतं, पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारने आता प्रवास करणार आहेत, तर मंत्री शंभूराज देसाईंनी कुटुंबियांसोबतचा युरोप दौरा रद्द केला। नेत्यांच्या ताफ्यात आवश्यक गाड्यांचा समावेश आता असणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री शेलारांकडून ईव्ही कारचा वापर आता केला जाणार। सांस्कृतिक कार्य विभागाच्या बैठका ऑनलाईन होणार। मंत्र्यांचा वर्षभर सोनं खरेदी न करण्याचा देखील संकल्प आहे। प्रशासकीय पातळीवर सुद्धा अंमलबजावणीसाठी मंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत। विदेशी चलन आणि इंधनाची बचत करण्यासाठी हे सगळे प्रयत्न राज्य सरकारने सुरू केले आहेत। यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकरांनी तर चक्क ईव्ही कार बुक केली आहे। तर मंत्री नितेश राणेंनी आपल्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या 8 वरून 3 वर आणली आहे। तसंच डिझेलवरची कार बदलून ईव्ही कार घेणार असल्याचंही सांगितलंय। जे काही प्रवास करतो आता मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या। माझ्याकडे 6-7 गाड्या होत्या, आता 3 वर आणल्या आहेत, 2 वर आणलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इलेक्ट्रिक गाडीचं पण सिंधुदुर्ग जी माझी डीव्ही कार आहे जिल्ह्यातली प्रशासक, ती पण मी इलेक्ट्रिक गाडी आता विकत घेतोय आम्ही। जी उद्या काल पेट्रोलची डिझेलची घेणार होतो ती आता इलेक्ट्रिक गाडी करणार आहोत। तर अशा पद्धतीचे सकारात्मक बदल अगर आपण स्वीकारले तर मला विश्वास आहे आपल्या देशाला महासत्ता बनवण्याशिवाय जे काय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे, तो निश्चित पद्धतीने साध्य होईल। तर जगातली परिस्थिती बघूनच मोदींनी हे आवाहन केलं। त्यामुळे वैयक्तिक पातळीवर सुद्धा या गोष्टींचं पालन आम्ही करू अशी हमी मंत्र्यांनी दिली आहे। तसंच वर्षभर सोनं खरेदी करणार नसल्याचंही सांगितलंय। एक संदेश माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेला आहे, जे आवाहन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सोनं विकत न घेणं। मला वाटतं पुढील 1 वर्ष आम्ही कोणीही सोनं विकत घेणार नाही असं आम्ही कुटुंबियांनी तरी आम्ही ठरवलेलं आहे कीच आम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्याला फॉलोअप करू। मी आजही म्हणून आलो तर माझ्या 2 गाड्यात, माझे एक अधिकारी आणि माझी एक स्वतःची गाडी, असे 2च गाड्या आणि बाकीही मी आमचे जे अनेक समर्थक कार्यकर्ते मित्र असतात त्यांना म्हटलं आता इकडे येऊ नका, तुम्ही कोणी आमच्या ताफ्यात पण येऊ नका। आणि नक्कीच आजचे माझ्या दुसरं डिपार्टमेंट जे ऊर्जा त्याची एक बैठक आहे माझी, त्यालाही मी जाणार आहे। मी त्यांच्याही अधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना सांगितलं कोणी आमच्या मागे फिरू नका, गाड्या उगीच आम्ही तिकडे बैठकीला येऊ त्यावेळेस तिकडे येऊ। तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे। ताफ्यातल्या गाड्या कमी करणं म्हणजे फक्त 2-4 दिवसांची हवा असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। 2 दिवसाचं
दिखावा करायचा प्रयत्न करतील, कारण की यांना सत्ता भोगायची आणखीन प्रकारे या पद्धतीने या सरकारमधल्या सगळ्या लोकांची मानसिकता आहे. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्यांनी स्वतःपासूनच सुरू केलं, ते काही थोड्या 2-4 गाड्या कमी केल्या असं ऐकण्यात आलेलं आहे. पण मोठ्या प्रमाणात सत्तेचा दुरुपयोग आपण पाहिलं असेल की काल मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गाड्यांचा ताफा घेऊन सफाई व्यवस्था बघायला फिरत होते. आता विरोधकांनी सरकारच्या प्रयत्नांना 2-4 दिवसांची हवा म्हणत टीका केली आहे. त्यामुळे राज्य सरकार किती काटेकोरपणे आणि किती दिवस याची अंमलबजावणी सुरू ठेवतंय बघावं लागेल. कारण हे फक्त काही दिवसांपुरतंच ठरलं तर विरोधकांना सरकारवर बोलण्याची आयती संधी मिळेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.